क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या विचारांचे आचरण करा. अभिवादन प्रसंगी मान्यवरांचे आवाहन. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे माजी समाज बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. प्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रसंगी समाज बांधवांतर्फे क्रांतीसूर्य चौक या फलकाचे नामकरण करण्यात आले. यावेळी महापौर मायादेगी परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत पिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, धुळे शहरचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी राज्यवर्धन कदमबांडे, माजी प्रा शरद पाटील, महादेव परदेशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉक्टर सुनील महाजन, नगरसेविका डॉक्टर सौ निशा महाजन, राजेंद्र माळी, राष्ट्रवादीचे श्यामकांत सनेर, गोरख देवरे, अशोक सुडके, गोपाल माने, विजय पाच्छापूरकर, चंद्रकांत सत्तेसा, कल्याण गरुड, नगरसेवक ललित माळी, निलेश नेमाणे, रणजितराजे भोसले, नगरसेवक चेतन गवळी, आकाश परदेशी, धीरज जगतात, स्वामी कुटे, मुना वाढिले, सागर कांबळे, अमोल मराठे, संदीप हजारे, राजेंद्र खंडेलवाल, प्रथमेश गांधी, सागर निकम, पंकज भारसकर, ॲडव्होकेट किशोर जाधव, विजय पवार, ॲडव्होकेट पंकज गोरे, धनंजय दीक्षित, ॲडव्होकेट नेहा अहिरराव, प्रीती परदेशी, ललिता पाटील, जी.डी. जाधव, राजेंद्र अहिर, बी.टी. अहिरे, बबन वानखेडे, किशोर शेजवळ, एम.एच. मोहिते, भाजप महिला मोर्चाचे अध्यक्षा सुवर्णाताई पाटील, संगीता चौधरी, उर्मिला पाटील, अर्पणा पडगुजर, सीमा फुलपगारे, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेविका प्रतिभा चौधरी आदींनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हिलाल माळी, संदीप चव्हाण, भटू गवळी, केशव माळी, दीपक माळी, किशोर माळी, बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण, भैयासाहेब पारेराव, योगेश जगताप, भाजपचे भागणे मंडलाध्यक्ष डॉक्टर दिनेश माळी, दीपक सोनवणे, ज्ञानेश्वर माळी, कुंदन पवार, मिलिंद सोनवणे, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, सुनील महाजन, चंद्रकांत महाजन, नाना लोंढे, घनश्याम मगरे, ॲडव्होकेट संजय शेलकर, ॲडव्होकेट भिसे, कुंभार समाजाचे अध्यक्ष सुरेश बहाळकर, ईश्वर भगरे, सुरेश मगरे, ममता महाजन, सुरेखा सोनगिरे, हरिचंद्र लोंढे, राजेंद्र गवळे, देवेंद्र पाटील, बी.एन. बिरारी, हिरामण चौधरी, सुभाष चौधरी, आसाराम माळी, दत्तात्रय रोकडे, संतोष खैरनार, प्राध्यापक विलास पाटील, विलास माळी, सुनील बाध, अनिल बोरसे, हरिचंद्र लोंढे, देवीदास जगताप, मधुकर निकुंभे, सी.एम. मोरे, गोपी लांडगे, श्रीकृष्ण बेडसे, सुनील लोंढे, प्रवीण खरे, युवराज वारुडे, जयवंत वानखेडकर, सनाकर माळी, वाल्मिक जाधव, यमनाबाई जाधव आदी उपस्थित होते. शिवसेना महानगरतर्फे महानगर प्रमुख संजय वाल्हे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ हेमा हेमाडे, ज्येष्ठ शिवसैनिक मच्छिंद्र निकम, नगरसेविका मंगल सोनवणे, स्वरा पार्वती जोगी, नीलू पार्वती जोगी, शुभांगी पार्वती जोगी, भोला सगरे, भूषण ठाकरे, हेमंत साळुंखे, आबा सैंदाणे, सचिन मोरे, प्रफुल्ल सोनवणे, अजय जगदाळे, राहुल मराठे, अजय सैंदाणे, अनस अन्सारी, आनंद जावडेकर, तेजस सपकाळ आदी अभिवादन केले. तसेच भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर कोडगीर, सरचिटणीस कृष्णा शिंदे, धुळे शहर मंडल अध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष अनिल मारी, गणेश परदेशी, प्रितेश वाघ आदींनी अभिवादन केले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाध्यक्ष नरेंद्र परदेशी, उपजिल्हाध्यक्ष निंबा मराठे, डॉक्टर अनिल पाटील, दिनेश पाटील, शिरसाळे, मनोज वाल्हे, विवेक सूर्यवंशी, आनंद जावडेकर, तेजस सपकाळ आदींनी अभिवादन केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील सगळ्या समाज बांधवांना जनतेला हार्दिक शुभेच्छा. ही जयंती एका दृष्टीने फार महत्त्वाची अशासाठी आहे की द्विशतकीय जयंती. या देशात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु अग्रक्रमाने कोणाचं नाव घेतलं जात असेल तर महात्मा ज्योतिबा फुले. स्वातंत्र्यपूर्व काळात
खऱ्या अर्थाने जर कधी स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर जनता शिक्षित होणं फार आवश्यक आहे. आणि खास करून अशा वेळेस स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं. त्या काळात अनेक लोकांचा रोष उडून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे अतिशय थोर आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदरांजली वाहताना लाख लाख विश्वरत्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 20 शताब्दी जयंती या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होते आहे. नुकतंच 3 वर्षापूर्वी या स्मारकाचं नवीन निर्मिती करण्यात आली. अतिशय सुशोभित असं हे काम झालं आहे आणि यामध्ये विशेषतः लोकक्रांती सेनेचं योगदान मोठं आहे. त्यावेळेचे स्थानिक आमदार फारुख शाह यांच्या निधीतून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला होता. आज या परिसरामध्ये यात्रेचं स्वरूप अनुयायांमध्ये आलेलं आहे. परंतु या चौकाला महात्मा ज्योतिबा फुले पुतळा म्हणायचं, पण कोर्टाकडे जाणारा रस्ता म्हणायचा का फाशी पुलाकडे जाणारा रस्ता म्हणायचा, म्हणून या चौकाला काहीतरी नाव असावं म्हणून क्रांतीसूर्य चौक असे या ठिकाणी नाव सर्वानुमते देण्यात आलेलं आहे. या चौकाला क्रांतीसूर्य चौक या नावाने आपण सगळ्यांना ओळखणार आहोत आणि आपण सगळ्यांनी तसा प्रचार सुद्धा करावा.